नाकाशसी देवी निद्रान लागे श्रीरामासी सुखावस्था वदिले त्यासी निश्चयसी केवी मानू असो श्री गणेशाला वंदन करू प्रभू रामचंद्राला स्मरू संपूर्ण वाचक सूचक भाविक भक्त सगळ्याला वंदन करून या ठिकाणी सीता माताजी आहे ही विचार करू लागलेली आहे कारण ही गोष्ट जी आहे ही कदापिच खरं वाटणारी नाही त्यानं सगळा रणीचा डाव मांडला रणीचा सीतेला चुकवायचं सीतेला फसवायचं आणि सीतेला आपल्यास करून घ्यायचं याच्याबद्दलची जी काही या ठिकाणी अट्टास चाललेला आहे राम मारला लक्ष्मण मारला वानर मारली सुग्रीव मारला हनुमान मारला हे सगळं अवडंबर पसरला या ठिकाणी सीतेला राजा रावणानं खोटाच सांगायला सुरुवात केली परंतु सीता म्हणते ही न होणारी गोष्ट कशी काय झाली हे खरं वाटत नाही उदकी आसोनिया गगन अंगिना लागे बोले पण तेरी श्रीराम द्वंद्व विहीन त्याशी मरण केवी मानू जसं पाण्यामध्ये हे जे आकाश आहे आकाशाचं प्रतिबिंब पाण्यामध्ये दिसतं परंतु ते खरं नसतं तसं या ठिकाणी हे चांगला मोठ्या अट्टासाने सांगायला घातलंय राम मारला रामाचं नाम सोडून दे माझा विचार कर कारण आताच्या सुरुवातीच्या वडिलाच म्हणलाय काही केलं सीता भुलत नाही सीता फसत नाही आणि सीता तर फसविल्याशिवाय आपण एवढा अट्टास केलेल्याचा उपयोग नाही म्हणून मी तुमच्याला सगळं कारस्थान करायला लावलं आणि हे खोटं जे काही शिर आहे ह्या खोट्या शिराच्या काव्हाना निमित्तानं आपल्यासारखी गोष्ट होईल म्हणून हे बाबा ह्याच्यात तोंड घालतोय त्याच्यात तोंड घालतोय परंतु कसं खरं होईल पर्जन्यधारा समुद्रासी कदा नृपती ज्याच्या त्यासी देवी शस्त्रे रामासी निजांगासी न लागती जसं कितीही मोठा पाऊस आला आणि केवढ्याही पाण्याच्या धारा असल्या त्या समुद्राला लागतात काय समुद्राला त्याची जखम होते काय सगळ्या शस्त्राचा प्राण सगळ्या शस्त्रातला धार आणणारा तो प्रभू रामचंद्र आहे कोणत्या शस्त्राने बाबा राम मरण कोण माझ्या रामाला मारू शकतंय कदापि ते घडणार नाही अशा प्रकारची आत्मीयता अशा प्रकारचा ठाम निश्चय जो आहे हा पत्नीला पतिदेवाचा आहे अशा प्रकारे सीता ठणकावून आपला संयम धरून येत नाही उन्मीर करांडू जा शके चांदू तरी श्रीरामासी रच्छेरू करुणा शके राक्षस मंदू अबद्ध बोलू केवी मानू किंवा
न होणारी गोष्ट आहे ती होईल. एखाद्या उंदरानं या आकाशाचा चांद वाजवा हे कळू शकेल, परंतु या ठिकाणी हा जे काही राक्षस आहे, यवन आहे तर चल आहे, यांच्या हाताने कधीच माझ्या रामरायाचा प्राण जाणार नाही. काय बोकायला लागले, काय या ठिकाणी कधी स्वप्नात देखील माझ्या रामरायाचा शिरछेद, माझे रामराय गफील पडतील, माझ्या रामावर कुणाची विद्या चालल, माझ्या रामाला कुणी घातपात करून मारेल हे माझ्या स्वप्नात येत नाही. आणि हे तर दुतारा माझ्या मोहरात सांगतोय. ऐसे श्रीराम पवाडे पडत, सीता उक्सा रुक्षी स्फुंदत, तव रावण चरफडत, सीता क्षणार्थ मानिना. आता समोरच्याचं मी थोडं काही मनोबल आहे का नाही, त्याने एवढा टास केलेला आहे का नाही, त्याला मी थोडं समाधान वाटावं, बरं वाटावं. म्हणून सीता जसं पुढं आणलेलं रामाचं शिर लटक आहे, तसंच सीता माता बी लटकच रडायला लागली, लटकाच शोक केला. हे माझं नाही होणार कसं झालं, अशा प्रकारे सीता माता आटव करायला लागली. स्वयंवरी वाहता त्रयंक, केले रावणाचे काळे मुख, त्या रामाचे प्रचंड धनुष्य, कोण मश कानू शके. मिथिला नगरीमध्ये माझ्या पिताश्रीने जनकाला सीतेच्या स्वयंवरामध्ये जी काही धनुष्य आहे हे एक नारदेवीला आणलं नव्हतं. 500 वीर होते, 500 वीर ते धनुष्य लग्न मंडपामध्ये वडीत आणायला. आणि माझ्या रामाचं जे धनुष्य आहे, माझ्या रामाचं शिर कोण तोडू शकतंय, हे कदापि होणार नाही असा आत्मविश्वास सीता मातेला आहे. श्रीरामाचा निजबाण रणी करा निरिपू मर्दन, स्वये वातारी गे परतोन, वेगळा कोण करू शके. माझ्या रामरायाचं एवढं सामर्थ्य, माझ्या रामरायाची एवढी हिंमत आहे, धनुष्याला बाण लावायचा, सुई करीत जायचा पुढं, शत्रूचं निर्दळन करायचं आणि त्याच बाण्यानं माघारी यायचं आणि भात्यामध्ये बसायचं. असा सामर्थ्यशाली माझा राम आहे. कोण माझ्या रामाला मारू शकतोय? आणखी या प्रथमी तलावर जन्मलेला वीर नाही माझ्या रामाला मारणारा. अशा प्रकारे सीता माता बोलते. ऐकता सीते रुदन, लल्लाट पिटी दशानन, सर्वता सीतेशी नचले क्षळन, तळमळ